पण 2 टर्ममध्ये इतका फरक कसा पडला? म्हणजे आधीची टर्म त्यांची असेल हो आणि आताची, म्हणजे जमीन आसमानचा फरक वाटतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. हो, कारण आता त्यांना काही कसली भीती नाही आहे. ही त्यांची लास्ट टर्म आहे. यानंतर ते काही परत इलेक्शनला त्यांना उभा राहायचं नाही आहे. दुसरं म्हणजे त्यांना एक हाती सत्ता आहे. त्यामुळं आणि त्यांना जी मधल्या 4 वर्षामध्ये 34 गुन्हे त्यांच्यावरती सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा राग आहे, एक सूड बुद्धी आहे आणि त्यातून त्यांचं हे आता सगळंचं वागणं जे आहे या 4 वर्षातलं ते वेगळं झालंय. त्यांच्यावरती 2दा गोळीचे हल्ले झाले. तर हे सगळं त्यांना खूप वाटतं की त्यांना त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे आणि त्यांना लोकांनी त्यांच्यावरती जे काही खटले भरले त्या सगळ्या लॉयर्सना, म्हणजे जे त्यांच्या विरुद्धचे जे लॉयर्स होते त्यांच्यावरती त्यांनी आता खूप बंधनं आणली आहेत. मग त्यांच्याशी निगोशिएट केलं, त्यांच्याकडून काही फायदे स्वतःसाठी करून घेतले. आता स्वतःची ती ट्रम्प मीम कॉईन आणली. ते अशा इतक्या काही गोष्टी, 400 मिलियनचं गिफ्ट घेतली, ते आकाशातलं राजवाडा. असं कुठल्याही अध्यक्षानं आतापर्यंत केलं नव्हतं. निक्सन जे होते त्यांनी ते वॉटरगेट केलं, आपल्याला ते सगळं माहिती आहे. पण असे गुन्हे इतर अध्यक्षांनी कधी इतके मोठे गुन्हे केले नाहीत. पण आता हे उघडपणे जे करप्शन होतं आहे, उघडपणे कायद्याचा भंग होतोय, उघडपणे ते त्यांची जी पॉवर आहे त्याचा गैरवापर करतायत, घटनाला मान्य नाही करत, कोर्टाची सुद्धा ते ऐकत नाही आहेत. ही सगळं जे प्रकार जो आहे तो सगळा या गेल्या 4 वर्षातला त्यांचा सूड काढायचा त्यांचा राग हे दिसतंय आणि आता त्यांना कसली बंधनं उरली नाही आहेत. सर, 2 प्रश्न आहेत की 15-20 दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती होती. सुरुवातीला अमेरिका खूप रिलेक्टंट होती, आमचा काही संबंध नाही या नोटवर होती. आणि अचानक एक दिवस ट्रम्प सोशल मीडियावरती 2 देशांमधली शस्त्रसंधी 3ऱ्या